विधान परिषदेचे भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचं अपहरण झालं आहे। सतीश वाघ असं त्यांच्या मामाचं नाव असून शेवाळवाडीतून हे अपहरण झालं। सोमवारी दिनांक 9 सकाळच्या सुमारास वाघ यांच्या सोलापूर रस्त्यावरील हॉटेल समोर थांबले असता एका चारचाकी गाडीतून त्यांचं अपहरण केलं। या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू करण्यात आलाय। योगेश टिळेकर हे भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत। त्यांचे मामा सतीश वाघ वय वर्ष 58 राहणार फुरसुंगी फाटा आकाश लॉन शेजारी ब्ल्यूबेरी हॉटेल शेजारी मांजरी फॉर्म हे सोमवारी सकाळी सोलापूर रस्त्यावरील ब्ल्यूबेरी हॉटेल समोर थांबले होते। यावेळी एक क्रीम कलरची शेवलेट एन्जॉय गाडी त्या ठिकाणी आली। या गाडीतील 3 ते 4 इसमांनी वाघ यांना जबरदस्ती करत गाडीत बसवले। या गाडीत 4 जण असल्याची माहिती समोर आली। सदर गाडी सोलापूरच्या दिशेने गेली असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं। वाघ यांच्या मुलाने अपहरणाची तक्रार दिल्यानंतर या प्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनास्थळावरून तपास अधिकारी व पथक तपास करीत आहेत। दरम्यान पोलीस उपायुक्त आर राजा यांनी या प्रकरणी बोलताना सांगितलं की सकाळी आम्हाला घटनेची माहिती मिळाली, त्यानंतर आम्ही गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। अपहरणात 4 लोक सहभागी होते। सोलापूरच्या दिशेने अपहरणकर्ते गेले आहेत। आम्ही तपासासाठी पथके नियुक्त केली आहेत। अपहरणाचे कारण कळलेले नाही किंवा कुटुंबियांनी कोणावर संशय व्यक्त केलेला नाही, मात्र या प्रकरणाचा आम्ही लवकरच छडा लावू असं त्यांनी सांगितलं।